नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण गेल्या याच्यामध्ये टेबल ग्रेप प्रोडक्शनच्या दृष्टीनं गुणवत्तेच्या द्राक्ष निर्मितीच्या दृष्टीनं काय काय घटक महत्त्वाचे आहेत त्याचा विचार करत होतो. त्यामध्ये द्राक्ष जातीत ही खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्या भागाचा आपण विचार केला. दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे भौगोलिक परिस्थिती. म्हणजे आपण बघतो बघा, ज्या गुणवत्तेचं सोनाका सावळज असेल, मणई-राजुरी असेल, या भागामध्ये होतं त्या गुणवत्तेचं सोनाका आपल्याला पलूस किंवा इतर भागामध्ये पलूस असेल, येळावी असेल, नाशिकचा काही भाग असेल यामध्ये होताना आपल्याला दिसून येत नाही. आणि मग आपण म्हणतो ते लोक काहीतरी वेगळं करत असतील. असं काहीच नाही. तुम्ही बघा ना, पलूस आणि फक्त मणई-राजुरीचा विचार करा आणि त्यातली भौगोलिक परिस्थिती, हवा, तापमान, वारा, जमीन, पाणी, वारा वाहण्याचा वेग, सूर्यप्रकाश कालावधी, जमिनीतील ओलावा, ह्या सगळे घटक बघा. खूप फरक आहे. मणई-राजुरी जमीन सगळा परिसर कोरडा आहे. पलूस सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या भागामध्ये ऊस आणि द्राक्ष बागा, म्हणजे बागायती क्षेत्र खूप आहे. मग ज्या भागात बागायती क्षेत्र आहे तिथं हवेत आर्द्रता खूप राहते, तिथं पाण्याची गरज खूप कमी असते. मूळ परिसरामध्ये हवा खेळती राहत नाही, जमीन कडक बनते. इकडं तसं घडत नाही. जमिनी हलक्या आहेत, माळ रानाच्या आहेत. अर्थात मणई-राजुरीमध्ये एक फॅक्टर महत्त्वाचा आहे तो म्हणजे पाणी एवढं चांगलं नाही. पलूस वगैरे भागाचा विचार केला तर कृष्णेचं अत्यंत चांगलं पाणी त्यांना मिळतं आणि मग त्या पाण्याचा खूप महत्त्वाचा फायदा त्यांना मिळतो. असं जर पाणी मणई-राजुरी वगैरे परिसरामध्ये, सावळज परिसरामध्ये आलं तर त्यांची द्राक्षे खूप याच्यापेक्षा अत्यंत चांगल्या गुणवत्तेची होतील. तर हे सगळे घटक म्हणजे भौगोलिक परिस्थिती तिथली, हा खूप म्हणजे तिथलं तापमानात थोडा जरी फार फरक असेल तर आपल्याला खूप क्वालिटीची द्राक्षे मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. आता मी म्हणलं की मणई-राजुरीचा विचार केला तर 10 डिग्री सेल्सिअसच्या पुढं तापमान बऱ्याचशा वेळेला असतं. खूप चांगला सूर्यप्रकाश असतो, जमिनीत हवा खेळती असते, जमिनीतील बराचसा भाग कोरडा असतो. पलूस परिस्थितीचा विचार केला तर जमिनीत 100% ओलावा असतो सगळीकडं. मग मुळांची अडचण होती ना. मुळात हवा खेळती राहत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, सायटोकायनिन निर्मिती होत नाही, जिबरेलिन निर्मिती चांगली होत नाही, पांढऱ्या मुळ्यांची निर्मिती चांगली होत नाही. इकडं त्या उलट परिस्थिती आहे. थोड्या कालावधीमध्ये पावसाळ्यात पाणी थांबवलं, हवा चांगली सुटली की मुळ्या चांगल्या पांढऱ्या वाढायला लागल्या. जमीन मऊ असते, भुसभुशीत असते, सेंद्रिय पदार्थ असतात. याच गोष्टी घडायला पलूसमध्ये थोडा वाट बघावी लागते. आणि मग जेवढ्या मुळ्या पांढऱ्या मणई-राजुरी असेल, सावळज असेल, अंजनी वगैरे ह्या सगळा हा भाग, या भागामध्ये जेवढी चांगली परिस्थिती असते तेवढी तिकडं चांगली न राहिल्यामुळं मग काही वेळेला द्राक्ष टेबल ग्रेप प्रोडक्शनमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. अर्थात दोन्हीकडेही काही गोष्टी काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे. मग तो मणई-राजुरी असो, सावळज असो, आरवडी असो, बलगवडी असो किंवा सौनी असो, हा भाग कुठलाही असो, किंवा इकडे येळावी असेल, पलूस असेल, या सगळ्या भागांचा विचार केला तर काही कामाचं तुम्ही अचूकपणे तुमच्या भागातील भौगोलिक परिस्थिती ध्यानात घेऊन, हा खूप महत्त्वाचा भाग, तुमच्या भागातली भौगोलिक परिस्थिती ध्यानात घेऊन नियोजन, आणि मग तुमच्या भागातील भौगोलिक परिस्थिती ध्यानात घेऊन तुम्ही जर अचूकपणे नियोजन केलं आणि मग याच्या जोडीला जर तुम्ही हवामानाचा अंदाज विचारात घेतलात, वारं कसं राहणार आहे, सूर्यप्रकाश कालावधी कसा राहणार आहे, तापमान कसं राहणार आहे, ढग येणार आहेत का, ढगाळ हवामान राहणार आहे का, आर्द्रता किती राहणार आहे, ह्याचा पुन्हा जर तुम्ही मेळ घातलात तर मग ह्या सगळ्यांच्या मेळातून खूप चांगली द्राक्ष निर्मितीकडं तुम्हाला वाटचाल करता येईल. आणि म्हणून एका गोष्टीकडे लक्ष देऊ नका, ह्या सगळ्यांचा मेळ घाला. सगळं मग खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन असेल, संजीवक व्यवस्थापन असेल, मूळ व्यवस्थापन असेल, जमीन व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, विस्तार व्यवस्थापन असेल, रोग कीड व्यवस्थापन असेल, हवामानाचं हे भाग असेल, भौगोलिक परिस्थितीचा भाग असेल, द्राक्ष जातीचा भाग असेल, अशा अनेक
भागांचा विचार करून आपल्या कामाचं तुम्ही नियोजन करायला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं जर तुम्ही अचूकपणे तुमच्या कामाचं व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी राहील. द्राक्षघड चांगले मिळतील. द्राक्षामध्ये समस्या वॉटरबेरी असेल, मम्मी असेल, स्टॉक बंच स्टेम नेक्रॉसिस असेल, असे जे भाग असतात, साखर लवकर येत नाही, गर लवकर येत नाही, वजन लवकर मिळत नाही, ह्या ज्या सगळ्या, वजन चांगलं मिळत नाही, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या कामाशी निगडीत आहेत. तुम्ही किती अचूकपणे काम करता याच्याशी ते निगडीत आहे. मग तुम्ही उशिरा जागा होता, साखर नाही आली आता मी काय करू दे, गर नाही आला आता मी काय करू दे, वॉटरबेरी झाल्या, मम्मी व्हायला लागली आता मी काय, सनबर्निंग व्हायला लागलं. सनबर्निंगचा विचार केला तर सनबर्निंग का होतं तर एक जास्त उपयोग, संजीवकांचा जास्त उपयोग, मग ते जी असेल, CPP असेल वगैरे, हे जे सगळं ॲमिनो ॲसिड असतील, हे सगळ्यांचा जास्त उपयोग. विस्तार व्यवस्थापन चांगलं नसणं, त्यातल्या त्यात नत्र जास्त असणं, कॅल्शियम स्फुरद बोरॉन कमी असणं, ह्या सगळ्यामुळं सनबर्निंग होतं. आणि मग कितीतरी मोठं नुकसान होताना आपल्याला दिसून येतं. आणि मग हे जर व्हायचं नसेल, गेल्या वर्षी झालं किंवा अनेक वर्षे होत असेल तर आता बदल करा ना, कामामध्ये बदल करा. नत्र म्हणजे ॲमिनो ॲसिड द्यायच्या अगोदर कॅल्शियम द्या, स्फुरद द्या, बोरॉन द्या घडाला, आणि मग घडाला सांगा, हे बघ आता तुला कॅल्शियम दिले, स्फुरद दिले, बोरॉन दिले, आता मी ॲमिनो ॲसिड GA किंवा CPP देणार आहे, आता सनबर्निंग व्हायला नाही पाहिजे. तर मग GA किती देणार? समजा GA 40, 50, 100 ग्रॅम देणार, मग तेवढं तुम्हाला इकडं कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन किंवा इतर सगळे पालाश, हे सगळे घटक द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणता मी एक स्प्रे दिला आहे की, अरे पण इकडं GA 40 ग्रॅम, 50 ग्रॅम, CPPU 10 मिली, 20 मिली, अरे दारू 2 बाटल्या प्यायच्या, भाकरी चतकूर खायची, कसं चालणार? चालणार नाही. तर जेवढं तुम्ही असं संजीवक वापरता तेवढ्या मात्रेमध्ये तुम्हाला पोषण द्रव्याचं व्यवस्थापन अचूकपणे करणं आवश्यक आहे. आणि असं जर तुम्ही त्यामध्ये अचूकता बाळगली तरच तुमचं टेबल ग्रेड प्रोडक्शन अत्युच्च होईल. नुसतं एकाकडे लक्ष देऊ नका, GA किती द्यायचा, CPP किती द्यायचं किंवा इतर सीवीड किती द्यायचे, अरे ह्यावर जेवढं लक्ष देता आहे की नाही, ह्या सगळ्या भागावर, अरे त्यापेक्षा ह्या खत व्यवस्थापनाकडे जरा अचूक लक्ष द्या. मग हे कमी वापरलं तरी माल चांगला, मुळ्या जर चांगल्या झाल्या, खूप चांगल्या झाल्या, तर तुम्ही म्हणाल हे काही नाही दिलं तरी सुद्धा द्राक्षे चांगली व्हायला लागलीत. असे मी बरेच शेतकरी चिंचणीमधले वगैरे पाहिलेत, अनेक भागातले असे शेतकरी पाहिलेत जे खूप खोल खड्डा ड्रीप खाली एप्रिल आणि ऑक्टोबरला काढतात, त्यामध्ये शेणखत, पालापाचोळा, सुपरफॉस्फेट, गंधक असं भरून घेतात, 20-15-20 दिवस अगोदर मग त्यावर माती घालतात आणि कटिंग घेतात. खूप चांगला माल यांच्याकडे मिळून जातो, कारण त्यांनी मूळ परिसराचा विचार केला. मूळ परिसर चांगला राहायला पाहिजे, तिथं ऑक्सिजन चांगला पाहिजे, कॅल्शियम वेळेला उपलब्ध व्हायला पाहिजे, स्फुरद वेळेला मुळ्यांना मिळायला पाहिजे, ऑक्सिजन वेळेवर मुळ्यांना मिळायला पाहिजे, गंधक मिळायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्यांनी अचूकपणे सांभाळल्यामुळं मग त्यांना कमी GA देऊन सुद्धा चांगला माल लांबतो. मग आपण तुलना करतो प्लॉटची, त्याच्या प्लॉटमध्ये बघा आमच्या एवढा GA दिला आहे पण माल मोठा झाला आहे. अरे अशी तुलना करू नका. त्यानं इतर कामं कशी केलेत बघा, खत व्यवस्थापन बघा, जमीन व्यवस्थापन बघा, पाणी व्यवस्थापन बघा, विस्तार व्यवस्थापन बघा त्याचं, आणि तुमचंही बघा ना, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, विस्तार व्यवस्थापन, संजीवक व्यवस्थापन, रोग कीड हे तुमचंही बघा आणि त्याचंही बघा. मग पानदेठ पृथक्करण त्याचंही बघा, तुमचंही बघा, जमीन पृथक्करण त्याचंही बघा, तुमचंही बघा, अशी तुलना करा. आणि मग सांगा त्याची द्राक्ष का चांगली, माझी का वाईट, किंवा माझी का चांगली आणि त्याची का वाईट, अशी तुलना करा. आणि म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, जमिनीमध्ये मूळ व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन, विस्तार व्यवस्थापन, संजीवक व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळीकडे बघा आणि सगळीकडे बघून अचूकपणे काम करायला शिका. म्हणजे मग टेबल ग्रेड प्रोडक्शनमधली जी लढाई आहे ती जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊन जाल. मी भौगोलिक परिस्थितीचा विचार करत होतो.
एवढं निश्चित असतं की भौगोलिक परिस्थितीचा द्राक्षाच्या गुणवत्तेवर निश्चित परिणाम होताना दिसून येतो आणि म्हणून आपली भौगोलिक परिस्थिती ध्यानात घ्या, त्या दृष्टीनं काम करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय जमीन पृथक्करणामधला पर्सेंट वेस्ट सॅच्युरेशन, पायाभूत घटक टक्केवारी, हे टेबल ग्रेप प्रोडक्शनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण हे कोण मुळात बहुतांशी लोक पर्सेंट बेस सॅच्युरेशन, पायाभूत घटक टक्केवारी काढतच नाहीत. आम्ही काढतो, आमच्याकडं पायाभूत घटक टक्केवारी काढली जाते. तुम्ही शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे, मला माझ्या जमिनीतल्या पायाभूत घटक टक्केवारीनुसार अचूक असं मार्गदर्शन करा, मी अचूक काम यावर्षी बागेत करणार आहे. आणि मग असा एखादा प्लॉट यावर्षी काम करून बघा आणि तुम्हाला काय परिणाम मिळतात ते तुम्हीच आम्हाला सांगा. तर असं अचूक काम करण्यासाठी प्रयोगशाळेची मदत घ्या. स्वतःच्या मनानं काही करू नका. द्राक्षाला काय पाहिजे, त्यावेळेला काय दिलं पाहिजे, त्याची गरज काय आहे, पानदेठ काय सांगतं, काय गरज आहे, काय सांगतो बाबा, काय द्यायला सांगतं, पानं किती आहेत, घड किती आहेत, पानाचा आकार कसा आहे, पानाचा रंग कसा आहे, पानं खूप चांगली आहेत का, हिरवीगार आहेत का, पानं पिवळी पडतात का, हे सगळे घटक तुम्ही बघितले पाहिजेत. अचूक लोह आहे का, अचूक झिंक आहे का, अचूक मँगनीज आहे का, नंतर स्फोरत पालाश हे सगळे अचूक आहेत का, कॅल्शियम वगैरे अचूक आहे का, हे सगळं बघितलं पाहिजे. आणि त्यासाठी मग पानदेठ जमीन पृथक्करण. तुम्ही असा विचार करता काय करायचं आहे पानदेठ पृथक्करण करून. अरे असं नाही, तुमच्या द्राक्षात जर नत्र जास्त असेल आणि तुम्ही पुन्हा अमिनो ॲसिडचं टॉनिक गडाला दिलं, अरे घड काय म्हणणार, घड म्हणणार अरे मला अगोदर कॅल्शियम पाहिजे होतं, स्फुरत पाहिजे होतं, बोरान पाहिजे होता, तू अमिनो ॲसिडच कसं काय द्यायला लागला नुसतं, माझ्या पेशी कशा मोठ्या होणार, पेशी भित्तिका चांगल्या कशा होणार. आणि मग कॅल्शियम नसेल तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, कॅल्शियम हे ट्रकर ऑफ ऑल मिनरल्स, सगळ्यांना खेचून आणून कामाला लावणार. घडात कॅल्शियम असेल तर स्फुरद येणार, पालाश येणार, झिंक येणार, मॅग्नेशियम येणार, हे सगळं. घडात कॅल्शियम नसेल तर ते सगळे फार अचूकपणे येणार नाही, कारण कॅल्शियम ह्या सगळ्यांना अचूकपणे तिथं यायला लावतं. आणि मग घडात अचूकपणे कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन असतील तर मग सगळे निश्चितपणे चांगले कामाला लागतात आणि मग घड चांगला होतो. मग अमिनो ॲसिडचं टॉनिक द्या, GA द्या, मला म्हणायचं नाही CPPU द्या, परंतु अगोदर पृथक्करण, घडाची काय परिस्थिती आहे, कारण घड महत्त्वाचं आहे. आपल्याकडे घड कोण ॲनालिसिस करत नाही. आपल्याला वाटतं पानात कॅल्शियम खूप आहे. अरे बऱ्याचशा वेळेला पानात कॅल्शियम असलं तर ते घडाकडं जात नाही. घडाला तुम्ही कॅल्शियम देण्यासाठी वेगळे स्प्रे घडासाठी, आणि मग ट्रॅक्टरनं स्प्रे करताना फक्त घडासाठी कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन मिळेल अशा पद्धतीनं नोझल ॲडजस्ट करून मणी 3-4 मिलीमीटर झाल्यापासून मणी 10-12 मिलीमीटर होईपर्यंत जर तुम्ही चांगले 3-4 स्प्रे, मग फ्लावरिंग अवस्थेमध्ये वगैरे असे सगळे स्प्रे व्यवस्थितपणे घेतलेत तर घडाला चांगलं कॅल्शियम मिळेल, चांगलं स्फुरद मिळेल, चांगलं बोरॉन मिळेल आणि मग घड म्हणेल आता बघा द्राक्ष कशी होतात. तर हे सगळं काम तुम्हाला अचूक करावं लागेल. नुसता GA देऊ नका, नुसता CPPU देऊ नका, द्यायला काही हरकत नाही. त्याच्या अगोदर विचार करा, मी घडाला किती कॅल्शियम दिले, किती स्फुरद दिले, किती बोरॉन दिले, किती झिंक दिले, किती पालाश दिले, हे सगळं तपासा, याचा विचार करा. नुसता GA, नुसता CPPU महत्त्वाचा नाही, हे सगळे घटक महत्त्वाचे आहेत. आणि मग घडाचा आकार वाढेल, घडाचं वजन चांगलं मिळेल, घडात मणी एकसारखे मिळतील. मण्याचा आकार एकसारखा व्हायचा असेल तर कोण कोण पाहिजे माहीत आहे का. तर मण्याचा आकार एकसारखा व्हायचा असेल तर कॅल्शियम पाहिजे, स्फुरद पाहिजे, बोरॉन पाहिजे, पालाश पाहिजे आणि थोडंफार सल्फर पाहिजे. म्हणजे कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन, जस्त, पालाश आणि थोड्याफार प्रमाणामध्ये गंधक, हे सगळे असतील तर मग घडातले मणी एकसारखे होणार, एकसारखे आकाराचे होणार, गर चांगला येणार. साखर अर्थात लोह महत्त्वाचं नाही असं नाही, मँगनीज महत्त्वाचं नाही असं नाही, तेही खूप महत्त्वाचे आहेत. मग झिंक देताना तुम्ही त्या सगळ्यांचाही विचार करा ना, लोहाचा विचार करा, मँगनीज, आणि मग असं करा ना,
ज्या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये असे सगळे घटक आहेत. उदाहरणार्थ मायक्रोव्हीट तुम्ही फ्लावरिंगमध्ये देऊ शकता, किंवा झिंक पाहिजे, झिंक बोरॉन कॅल्शियम पाहिजे, मॅग्झिचिल फ्लावरिंग. झिंक लोह मँगनीज पाहिजे, मॅग्झिचिल प्रीब्लूम. त्या स्टेजप्रमाणे मॅग्झिचिल प्रीब्लूम फ्लोऱ्या अगोदर. लोह मिळालं, मँगनीज मिळालं, थोडंफार बोरॉन, थोडंफार कॅल्शियम आणि झिंक मिळालं. त्याची गरज तिथं. फ्लोऱ्यामध्ये झिंक जास्त पाहिजे, बोरॉन जास्त पाहिजे, कॅल्शियम जास्त पाहिजे, थोडंफार स्फुरत पाहिजे. हे सगळं फ्लावरिंग. मॉलिब्डेनम पाहिजे, फ्लावरिंगमध्ये मॉलिब्डेनम पण आहे, खूप महत्त्वाचा घटक आहे. नत्राचं पचन चांगल्या पद्धतीने होतं. आणि मग मॅग्झिचिल फ्लावरिंग. आणि मग मॅग्झिचिल फ्लावरिंगचे असे उलटसुलट तुम्ही स्प्रे घेतलेत तर घडाचा दोन्ही बाजूचा चांगला भाग भिजेल, आणि मग दोन्ही बाजूला कॅल्शियम, स्फुरत, झिंक, बोरॉन, मँगनीज हे सगळे मिळून जातील, आणि मग मण्याचा आकार एकसारखा मिळून मणी चांगले होतील, आणि मग घडाचं वजन तुम्हाला खूप चांगलं मिळून जाईल. मग थिनिंग चांगलं होईल, मण्याचा आकार चांगला वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी अचूकपणे घडून येताना आपल्याला दिसून येईल. तर हे सगळ्यांची पूर्तता तुम्हाला करणं तिथं आवश्यक आहे. तर आपण द्राक्ष जातीमध्ये, म्हणजे द्राक्षाच्या उत्पादनामध्ये, टेबल ग्रेपच्या उत्पादनामध्ये, मग ते रेजिन ग्रेप असो, वाईन ग्रेप असो, त्यांना सगळ्यांना हेच घटक उपयोगी ठरतात. तर पहिला भाग पाहिला व्हरायटर म्हणजे द्राक्ष जात, दुसरा भाग पाहिला भौगोलिक परिस्थिती. त्या भागातली भौगोलिक परिस्थिती कशी आहे याचा खूप चांगला परिणाम आणि वाईटही परिणाम द्राक्षाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे द्राक्षवेलीवर किती घड आहेत. 6x4ला 18 ते 20 घड असतील आणि एका बागेत, आणि दुसऱ्या बागेत 30 ते 40 घड असतील, तर 30 ते 40 घड असणाऱ्या बागेत जरी घड संख्या जास्त दिसत असली तरी मालाचं वजन चांगलं मिळणार नाही, साखर लवकर येणार नाही, घर लवकर येणार नाही, वॉटरबेरी होणार, मम्मी होणार. या उलट 18 घड ज्या 6x4च्या बागेत आहेत तिथं मात्र घड चांगले होणार, जियेमुळं आकार चांगला मिळणार, मण्याचा गर चांगला होणार, सनबर्निंग कमी होणार, रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होणार, मम्मीफिकेशन कमी होणार, बनस्टेम निक्रोसिस कमी होणार, वॉटरबेरी कमी होणार. मग किती फायदे आहेत बघा बरं. डोक्याचा खूप ताण कमी होतो. आणि एवढे सगळे घड ठेवून मग ती मम्मी काढा, वॉटरबेरी काढा, मग घड अगदी माल निवडताना सुद्धा हे राहिले, वॉटरबेरी ही मनी राहिलाय, पाणी सुटतं, हे होतं, हे सगळे घटक आपल्या मागं लागतात. आणि त्यासाठी तुम्ही घडात मनी तयार झाले की वेलीवर किती घड, घडाच्या पुढं किती पानं, कुठली खतं, पाणी किती, हे सगळ्यांचं नियोजन करा. आणि नियोजन करून मग पुढची वाटचाल करा. तुम्ही असं नियोजन करत नाही, सगळं अंदाजेनं करत राहता, आणि मग त्याचे परिणाम आपल्याला पुढं भोगायला लागतात. उदाहरणार्थ मी मगाशी एक गोष्ट सांगितली की थॉम्सन शिडलेचा विचार केला तर घडामध्ये 110-120 मनी चालू शकतात. रेड ग्लोबचा विचार केला तर घडामध्ये शक्यतो 60-70 मण्याच्या पुढं मनी असू नयेत. फ्लेम शिडलेचा विचार केला तर 80 ते 100पर्यंत मणी असायला हरकत नाही, त्याच्या पुढंही जास्त मणी ठेवू नका. म्हणजे लोड किती माल वेलीवर ठेवायचा हे तुम्ही पाहणं नितांत आवश्यक आहे. चौरस फुटाला किती घड, एका काडीवर किती घड, एका घडासाठी किती पानं, एका घडामध्ये किती मणी, मण्याचा आकार कसा, हे सगळे भाग तुम्ही विचारात घ्यायला पाहिजेत. म्हणजे मग आपल्याला टेबल ग्रेप्समध्ये चांगलं यश मिळायला मदत होत असते. आणि पुढचा अत्यंत महत्त्वाचा भाग कुठला असेल तर मूळ व्यवस्थापन, आणि हा सगळ्यात खूप महत्त्वाचा भाग आहे टेबल ग्रेप प्रोडक्शनच्या गुणवत्तेचं. आणि चांगली उत्पादकता, चांगली गुणवत्ता, चांगली उत्पादकता टेबल ग्रेपची तुम्हाला हवी असेल तर मूळ व्यवस्थापन चांगलं पाहिजेच. मुळ्याकडं तुम्ही लक्ष देत नाही, मुळ्याकडं पहा. मूळ परिसर निरोगी पाहिजे, तिथं हवा खेळती पाहिजे, मुळांना चांगला ऑक्सिजन मिळाला पाहिजे, मूळ परिसरामध्ये चांगला सेंद्रिय कर्ब पाहिजे,
चांगला कार्बन पाहिजे. त्यासाठी नेचर्स गोल्ड असेल, सेंद्रिय खतं इतर असतील म्हणजे शेणखत, पालापाचोळा यांचा अचूकपणे उपयोग करा. नेचर्स गोल्ड याच्यामध्ये 50% इतका सेंद्रिय कर्ब आहे, त्याच्यापेक्षा जास्तच आहे. म्हणजे कार्बन त्याच्यामध्ये खूप आहे. ज्याची गरज जमिनीला जास्त आहे कार्बनची, ते त्या नेचर्स गोल्डमध्ये खूप जास्त आहे. आणि म्हणून त्याचा तुम्ही सुद्धा उपयोग करा. निदान फ्लावरिंगच्या अगोदर, मणी तयार होण्याच्या अगोदर, मणी 10 मिलीमीटर किंवा 3-4 मिलीमीटर झाल्यानंतर आणि माल मऊ पडताना, एवढ्या 3-4 वेळेला जरी तुम्ही त्याचा अचूकपणे उपयोग केलात तर मानाच्या गुणवत्तेमध्ये प्रचंड फरक पडलेला तुम्हाला दिसून येईल. कारण चांगल्या स्वरूपातलं कार्बन त्याला मिळून जातं. चांगल्या स्वरूपातलं कार्बन त्याला मिळालं की मूळ सिस्टीम चांगली होते. मूळ सिस्टीम चांगली झाली की सायटोकायनिन आणि जिबरेलिन निर्मिती चांगली होते. आणि सायटोकायनिन आणि जिबरेलिन निर्मिती चांगली झाली की आतून येणारं सायटोकायनिन जिबरेलिन आणि बाहेरून दिलेलं सायटोकायनिन आणि जिबरेलिन यांचा चांगला मेळ बसतो. आणि मग असा चांगला मेळ बसला की आपल्याला चांगलं द्राक्षाचं उत्पादन जे आपल्याला आवश्यक आहे ते मिळतं. तर यासाठी मुळाकडं लक्ष हे तुम्हाला द्यायलाच पाहिजे. नुसतं पोषण व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, रोगकीड व्यवस्थापन आणि संजीवक व्यवस्थापन एवढं बघितलं तुम्हाला चांगला परिणाम मिळणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला मूळ व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. मुळ्या खूप चांगल्या पाहिजेत. मूळ परिसरामध्ये सेंद्रिय कर्ब पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, स्फुरद पाहिजे, बोरान पाहिजे, हवा खेळती पाहिजे, हे सगळं सेंद्रिय कर्ब पाहिजे. हे सगळं त्या मूळ परिसरामध्ये व्यवस्थित पाहिजे. असं सगळं जर त्या मूळ परिसरामध्ये व्यवस्थित असेल तर निश्चितपणे तुम्हाला टेबल ग्रेप अत्यंत चांगल्या पद्धतीची मिळून जातील. त्याच्यामध्ये कोणताही दोष म्हणजे मम्मी, वॉटरबेरी, साखर न येणं, गर न येणं, सनबर्निंग होणं, मग मण्याचा देठ काळा पडणं, हे जे असे सगळे इतर घटक आहेत हे सगळे घटक होणार नाहीत. मग तुम्ही मूळ जर चांगलं ठेवलं तर किती व्याप कमी होतो? सगळा व्याप कमी होऊन जातो. मुळ्याकडे लक्ष द्या ना. कटिंग अगोदर खूप चांगल्या मुळ्या तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा. कुठे थोडा खर्च झाला तर खड्डा चांगला काढा किंवा नांगरानं चर खोलवर काढा. त्या चरीतली माती काढून घ्या. त्या चरी शेणखत, पालापाचोळा, हिरवळीचं खत, सुपर फॉस्फेट, गंधक असं व्यवस्थितपणे घालून त्या मुजवा. आणि मग एखादं पाणी द्या आणि मग बघा पुन्हा ऑक्टोबरला. तर मूळ वाढणं आणि मूळ वाढण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे सगळं पाहून हवा खेळती पाहिजे, सेंद्रिय कर्ब पाहिजे, ऑक्सिजन उपलब्ध झाला पाहिजे, कॅल्शियम मिळालं पाहिजे, स्फुरद मिळालं पाहिजे, बोरॉन मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत. आणि हे सगळं समजून घेऊन मूळ परिसर तसा तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि तसं काम करा. काम केलंच पाहिजे तसं. आणि मग तुमची वरची इतर कामं खूप कमी होतील. उदाहरणार्थ GA10 स्प्रे देऊन जेवढं काम होत नाही तेवढं मुळे अत्यंत चांगले असतील तर 5 GA काम होऊन जाईल. 5 GA आणि सायटोकायनिनचे स्प्रे. कारण मी लेखात लिहिलं आहे बघा, 80% फ्लावरिंगला एक जरी स्प्रे केला तरी माल अत्यंत चांगला होतो. मग एक स्प्रे देऊन माल चांगला व्हायचा असेल तर काय पाहिजे? मुळ्या चांगल्या पाहिजेत, विस्तार व्यवस्थापन चांगलं पाहिजे, खत व्यवस्थापन चांगलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन चांगलं पाहिजे. आणि मग पुढची GA आपण त्याचा खर्च बघा ना. एक GA द्यायचा झाले असेल स्प्रे तर किती खर्च येतो. मग त्यामध्ये तुम्ही इतर भानगडी आहेतच तुमच्या ह्या सगळ्या अॅमिनो ॲसिड हेन तेन सगळं मिसळ. अरे कशाला मिसळताय? जे घडाला पाहिजे ते द्या ना. मी मगाशी तुम्हाला बऱ्याचशा वेळेला विनंती केली, घडाला कॅल्शियम पाहिजे, स्फुरद पाहिजे किंवा बोरॉन पाहिजे. मग हे कुठनं मिळतं? कुठल्या ह्याच्यातनं? मॅग्झिरिच हे सगळं मिळतं. किंवा मॅग्झिशिल फ्लावरिंग, झिंक मिळतं, बोरॉन मिळतं, मॉलिब्डेनम मिळतं, कॅल्शियम मिळतं. मग अशा घटकांची निवड करा. मॅग्झिशिल फ्लावरिंग असेल, मॅग्झिरिच असेल, मॅग्झिशिल प्रीब्लूम असेल, ह्या सगळ्यांची तिथं निवड करा ना. आणि त्यांची अचूकपणे स्प्रे घ्या. दोन्ही बाजूनं घ्या, एका बाजूनं घेऊ नका. घड सगळ्या बाजूने भिजला पाहिजे, एका बाजून नाही. आणि मग घड असा दोन्ही बाजूने भिजला की मग आपल्याला जी अपेक्षित आहे गुणवत्ता तिथंपर्यंत आपल्याला पोहोचता येईल.
तर काही घटकांचा आपण विचार केला, त्यामध्ये मूळ सिस्टीम आत्ता पाहिलं. दुसरं पाणी व्यवस्थापन. मी बऱ्याचशा भागामध्ये बघतो पाणी किती द्यावं हे मोजलंच जात नाही. बऱ्याचशा भागामध्ये मी वाळवा परिसर, पसलूस परिसरामध्ये पाहिलं आहे, वरच्या बागेतलं पाणी खालच्या बागेतनं म्हणजे जाऊन बाहेर पडलेलं असतं तरी पाणी बागेत सुरू असतं. या अरे पाणी देणं आहे का? मला एक ग्लास पाणी लागत असेल आणि मी बायकोला म्हणलं एक ग्लासवर पाणी आण, आणि तिनं माझ्या पुढं घागरच आणून ठेवली, प्या पाणी. आपण असं पिऊ शकतो का पाणी? नाही पिऊ शकत. आणि ते योग्य नाही माझ्या शरीर प्रकृतीच्या दृष्टीनं. मला किती एक ग्लास पाहिजे, मग एक ग्लासच द्या ना. तुमचं इतर पाणी वाचेल का नाही? कशासाठी पाणी देऊन जमीन बिघडवताय, वातावरण परिसर बिघडवताय, मुळ्याची अवस्था बिघडवताय, ऑक्सिजनची अवस्था बिघडवताय, मूळ परिसर धोक्यात आणताय. ऑक्सिजन खेळता राहत नाही, हवा खेळती राहत नाही, सायटोकायनिन निर्मिती होत नाही, जिबरेलिन निर्मिती, हे सगळं पाणी जास्त देऊन. अरे देऊ नका ना पाणी, अचूक द्या की पाणी. कशाला द्यायला पाहिजे पाणी? किती लागतं पाणी? खरं म्हणजे द्राक्ष हे कोरडवाहू फळ आहे. नोंद होताना त्याची कोरडवाहू फळ झाड असं झालेली आहे, आणि तुम्ही मात्र उसापेक्षा जास्त पाणी त्यात उभा करताय. हे चुकीचं आहे. पाणी द्या. आठवड्यातनं एक वेळ किंवा 2 वेळ, शक्यतो 2 वेळ द्या. 40 लिटर एका वेळेला, म्हणजे आठवड्यात 80 लिटर झालं. 80 लिटर बागेमध्ये समजा 1800 झाडे असतील तर 3,20,000 लिटर, म्हणजे सर्वसाधारणपणे आठवड्याची पाण्याची रिक्वायरमेंट आपल्या इकडं 4,00,000 लिटरपर्यंत आहे. मग अशा पद्धतीनं महिन्याची वगैरे या गोष्टीनं आपण विचार केला तर पुढची पाण्याची गरज तुम्हाला काढता येईल. त्या पाण्याच्या गरजेप्रमाणे पाणी देत राहावा, आणि असं पाणी तुम्ही अचूकपणे देत राहिलात तर निश्चितपणे जी चांगली द्राक्षे तुम्हाला अपेक्षित आहेत ती होऊ शकतात. मगाशी एका गोष्टीचे हे झालं तर 1800 वेली 40 लिटर पाणी प्रतिवेल, तर 18 चोक 72, तर 7,200 अशा पद्धतीनं पाणी होतं. तेवढंच पाणी द्या. 10,000 लिटर द्या. हो म्हणून तुम्ही 50,000, 60,000, 70,000, 1,00,000 लिटर देत राहिलात तर त्या बागेची अवस्था काय होणार? हिशोब करून पाणी द्या. द्राक्ष वेलीतलं अंतर, ओळीतलं अंतर, विस्तार व्यवस्थापन, घडांची संख्या, पानांची संख्या, मूळ व्यवस्थापन, मुळ्या कशा आहेत, मूळ परिसरामध्ये सेंद्रिय करप कसा आहे, हवा खेळती राहते का, तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, वारा वाहण्याचा वेग किती आहे, हे सगळं ध्यानात घ्यायचं. आणि द्राक्ष वाढीची अवस्था. द्राक्षाला 3 पानं असताना जर तुम्ही 1000 लिटर पाणी दिलं तर चालेल का? पानं 3 आणि म्हणून पाणी कशाला? 3 पानं असताना, 5 पानं असताना, 10 पानं असताना, 15 पानं असताना, 20 पानं प्रत्येक वेळी पाण्याची गरज भिन्न आहे. आणि हे सगळं आपलं विस्तार व्यवस्थापन, द्राक्षाची जात, टाकलेली खतं, वापरलेली संजीवकं, वापरलेली सेंद्रिय खतं, मूळ परिसरातली हवा अवस्था, हे सगळे घटक ध्यानात घ्या आणि त्या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन करत राहा. अंदाजे करू नका. हो म्हणून पाणी, काही लोक संध्याकाळी मोटर चालू करतात, ती सकाळी जाऊन बंद करतात. द्राक्षानं काय करायचं सांगा? एक गोष्ट खरंच खूप वेळा मी म्हणलेली आहे, आपण जर खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग कीड व्यवस्थापन, विस्तार व्यवस्थापन, संजीवक व्यवस्थापन ह्या गोष्टी जर अचूकपणे केल्यात तर जगापेक्षा अत्युच्च क्वालिटीची द्राक्षे आपण जगाला देऊ शकू. लोक म्हणणार भारत देश असा, आणि भारतात एवढी चांगली गुणवत्तेची द्राक्षे कशी होतात? अरे बघा ना, केवढा देश आहे. सगळी बिकट परिस्थिती, युद्ध सुरू असतंय, सारखी भांडणं सुरू आहेत, हे सुरू आहे, तरीसुद्धा उच्चतम गुणवत्तेचा बेदाणा, उच्चतम गुणवत्तेची द्राक्षे ते आपल्याला देऊ शकतात. ओके.